नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावितरण कंपनीकडून विद्युत सहायक या पदासाठी एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते आलेलं आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की महावितरण कंपनीकडून एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आलेलं आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा, महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहायक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 6/2023 ही दिनांक 29/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. विद्युत सहायक पदांची निवड यादी दिनांक 30/7/2025 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती, जे की मी त्याच्याबद्दलची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता बघा, तदनंतर जर बघितलं, निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये करण्यात आली असून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कारवाई सुरू आहे. बघा, जे काही पात्र उमेदवार आहे ज्यांनी बघा कागदपत्र पडताळणी पूर्णपणे पार पाडलेली आहे, अशा उमेदवारांना जर बघितलं तर नियुक्ती देण्याची जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे. सदर बाबतीत क्षेत्रीय स्तरावरील दिल्या गेलेल्या नियुक्त्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन अपात्रता व गैरहजेरी याचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. बघा, यामध्ये जर बघितलं तर जे जाहिरातीमध्ये नमूद केलेलं होतं की जे अपात्र किंवा गैरहजर आलेले होते कागदपत्र पडताळणी करिता, त्याचं जर बघितलं तर 50% मर्यादेपेक्षा जे प्रतीक्षा यादी आहे ते सर्वसाधारणपणे नोव्हेंबर 2025 चा जो पहिला आठवडा आहे त्यामध्ये लावण्यात येणार आहे, अशी जी माहिती आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे. सबब उमेदवारांनी या संदर्भात महावितरणाच्या अधिकृत संकेतस्थळांचे, जे की तुम्हाला इथे वेबसाईट देण्यात आलेले आहे, वेळोवेळी अवलोकन करावे, म्हणजे की भेट द्यावी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येणार की तुमची जी वेटिंग लिस्ट आहे ते कधीपर्यंत लागू शकणार आहे, जे की बघा तुम्हाला नोव्हेंबरचा पहिला वीक जो आहे तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथं तारीख जी आहे तुम्हाला दिसून येणार आहे की 17/10/2025 या तारखेला जर बघितलं ही जी प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांची विद्युत सहायक या पदासाठी निवड झालेली आहे त्यांनी जर बघितलं नियुक्ती देण्याची कार्यवाही जे सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा, जे काही विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, आणि जे विद्यार्थी जर बघितलं अपात्र किंवा गैरहजर आलेले होते त्यांच्यासाठी जर बघितलं जे वेटिंग लिस्ट मध्ये सिलेक्टेड होऊ शकता, त्याची वेटिंग लिस्ट तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये दिसून येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि या संदर्भात आणखी जर काही माहिती आपल्यापर्यंत आली तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती किंवा युट्यूबवरती सांगणारच आहे. आणि जो विद्यार्थी अजूनपर्यंत माझ्या टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ही जी संपूर्ण माहिती आहे तुम्ही बघू शकता. आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.